रामकृष्ण हरी मित्रांनो, जो व्हिडिओमध्ये खोंड दिसताय तो वय कमी आहे पण पळतोय खूप जास्त, पण तळातली उडी कमी आहे, त्यामुळे त्याच्यावरती त्याचं काम चालू आहे. तुम्ही तर त्याला ओळखलाच असं, आपण फुरसुंगीच्या मैदानात फेरा काढून दाखवला होता त्यांना, तर वासरू त्यांचं तासात जात होतं. तर त्या विषय काय होता, तळातली उडी कमी आहे, त्याला तळातली उडी वाढवण्यासाठी भरपूर उपाय असतात मित्रांनो. काय करायचं, चालवताना पण जरा सुरुवातीला हे करायचं, आणि जास्त करून फेऱ्याच्या वेळेस ज्या काही गोष्टी असतात ना त्या करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या आयडीला व्हिडिओ बघायला विसरू नका, आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. लवकरात लवकर जाऊन फॉलोचं बटन दाबून घ्या. असं करत करत त्याला आपण 2-3 राऊंड मारले, आणि 2-3 राऊंड म्हणजे जवळजवळ 2-2.5 किलोमीटर एका वासराला चालवतोय. आणि वासरू थोडंसं वयाने बारीक आहे, अंगाने भरपूर बनवलेलं आहे आपण, क्वालिटी त्याला खोराक बिराक ओके. त्यामुळे तर त्याची आता तुम्हाला बाहेरच्या ओपन फाटीवरची सुट्टीची व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच टाकन. आणि त्यानंतर ना हे राया म्हणून वासरू आहे आपल्याकडे आलेलं, बाहेर वाढायचं नाही का, तुम्हाला बोललो मी, पूर्णपणे कटाळतंय वासरू, त्यांचं बाहेर ओढून नेते, मालक पण कटाळल्यात. वासरू खेळ पण चालताना तसंच चालतंय, पण कसं आहे, आता आपण 2 फेरं काढले त्याला, ती व्यवस्थित फेरायला जरा काळजी घेऊन, आणि आपण 2 फेरे ह्या फाटीमध्ये काढल्यात. आता पुढचा फेरा आपण ओपनला काढणार आहे. ओपनचा तुम्ही ह्या पण वासराचा रिझल्ट बघू शकता. वासरू दुसऱ्या राऊंडला येताना कसं आतमध्ये चालतंय, नथनी वगैरे व्यवस्थित घातली ना चालवताना, सगळी काळजी घ्यायची. मित्रांनो काय होतं, ह्या शर्यत क्षेत्रामध्ये ना आपला बैल एकटा पण पळून चालत नाही, शेजारची पण बैल त्याच लेवलला पळले पाहिजे. आज पक्ष आपला इतकं पळतोय, पण काय होतंय, जोडीदार भेटत नाही, त्यामुळे जरा पण काहीच विषय नाही. आपण मैत्री खातीर आणि शब्दा खातीर, फक्त प्रेमापोटी माणसं जपण्यासाठी आपण बैल कोणत्या पण वासराला बैलाला देतोय, मागल त्याला, नाही का, म्हणजे काहीच विषय नाही. आयडीला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.